नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट निकाल संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. टेट निकालामध्ये सर्वात मोठा घोळ झाला आहे, त्यामुळे जे चांगले व अभ्यासू विद्यार्थी आहे त्यांचं नुकसान झालं आहे. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही विद्यार्थ्यांनी एकाच नावाचे 10 ॲप्लिकेशन फॉर्म देखील भरले आहेत. ती लिस्ट मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. यामध्ये तुम्हाला दिसू शकतं प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव आणि जे स्टार्टिंगचं लेटर आहे ना ते देखील सेम आहे. व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो, याच्यामध्ये ते नावं दिसतील. अश्विनी सुनील पवार नावाची विद्यार्थिनी आहे, तिच्या नावावर देखील खूप सारे फॉर्म भरले गेले आहेत. नंतर खाली देखील तुम्ही बघतात भारती रमेश पाटील, तिच्या नावावर देखील 3-4च्या पुढं फॉर्म भरले गेले आहेत. तसंच खाली आणि सिंगल नावाच्या लेटरला परीक्षा परिषदेने ॲक्सेप्ट कसं केलं हा महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही आत्ता पाहिलंच असेल. आता जयेश नावाचे किती विद्यार्थी आहेत, ज्योती नावाच्या सर्व ज्योती नावाच्या एकाच नावाच्या विद्यार्थिनी आणि सेम त्यांचं हेडलाईन बी सेम, त्यांचं आडनाव आहे. कोमल दिलीप पाटील नावाचे विद्यार्थिनी आहेत, त्यांचं देखील सेम आहे. म्हणजे असा हा फ्रॉड, नेमका हा फ्रॉड म्हणजे होतो काय आहे? एकाच विद्यार्थ्याला 4-4 वेळेस फॉर्म भरण्याची परवानगी ही कोणी दिली या संदर्भात, आणि जर दिली असेल किंवा त्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म परीक्षा परिषदेने ॲक्सेप्ट कसा केला? आणि ती PDF तुम्ही बघू शकतात साईडला. मिनिमम 37 पेजेसची PDF ही आपल्याकडे आलेली आहे. 37 पेजेसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव सेम असे असणारे 7-7, 8-8 विद्यार्थी आहे. आता हे रुपाली नावाच्या विद्यार्थिनी आहेत. ज्यावेळेस व्हिडिओ मी पॉज करतो त्यामध्ये तुम्हाला दाखवतो की कोणकोणते विद्यार्थी असे आहेत की ज्यामध्ये तर स्नेहल आहे, साक्षी आहे, नंतर खूप सारे आहेत. तेव्हा सुनीता सुनील पाटील नावाच्या विद्यार्थिनी आहेत. इथं आपल्याला स्नेहल पाटील नावाच्या 5-7 लगातार नावं दिसत आहेत, सेम नाव दिसतं आहे आपल्याला इथं देखील. तसंच खाली जाऊ, आता आपण 30 नंबरच्या पेजवर आहे. जसं खाली जाऊ लास्टला तर आपण गेल्यानंतर योगेश नावाचे आणि सेम नाव, सेम त्यांचं मिडल नेम आणि आडनाव देखील सेम असणारे इतके विद्यार्थी असू शकतात का हो, की त्यांनी फॉर्म भरताना सेम नाव दिलं आहे? योगेश नावाचे विद्यार्थी पहा तुम्ही आता.